राज ठाकरे यांच्याकडून ऐतिहासिक युतीची घोषणा झालेली आहे। तब्बल 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आले आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा झाली आहे। तर मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणतायत। फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता। ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली, जशी नाशिकमध्ये झालेली आहे। बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत। विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल। म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका। भाजपला काय हवंय ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो। भाजपला काय हवंय ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो। भाजपला काय हवंय ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात। मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं म्हणलेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत। माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत। काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील। चर्चा सुरू आहे, बघू त्यांच्यात। आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना। जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत, ते सुद्धा येऊ शकतात। ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे। त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत, त्याने जे काही चालले ते पाहवत नाहीये किंवा सहन होत नाहीये, ते सुद्धा येऊ शकतात। त्यानंतरची ही 3 दृश्य आपण पाहतोय। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राज्यभरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे। सगळे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करतायत। तर तिकडे पुण्यामध्ये पेढे वाटत, फटाके फोडत या मनसेच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। नाशिकमध्ये ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राज्यभरात मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून हा जल्लोष सुरू असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो। ही 3 दृश्य आहेत मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिकमधली। कुठे पेढे भरवून यावेळेस फटाके फोडले जात आहेत, तर कुठे ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला जातोय। दरम्यान युतीची घोषणा करण्याआधी ठाकरे बंधूंनी शिवतीर्थावरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जात अभिवादन देखील केलेलं आहे। रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे यांच्याकडून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी देखील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत एक ऐतिहासिक अशी घोषणा केलेली आहे। ठाकरे बंधूंची ही घोषणा। तर ठाकरे बंधूंच्या युतीवरती आशिष शेलार यांनी कविता करत टीका केली आहे। आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का असा सवाल शेलार यांनी उपस्थित केलाय। आशिष शेलार यांनी ट्विट करत राज ठाकरेंना सवाल उपस्थित केलाय। आशिष शेलार यांचं ट्विट आपण पाहूयात।
घेरलं होतं मातोश्रीवरील विठ्ठलाला बडव्यांनी. तुमच्या मते पक्षाचा ताबा घेतला होता 4 कारकुनांनी. एवढ्या मोठ्या संघटनेला संपवण्यात तुम्हाला व्हायचं नव्हतं भागीदार. सगळ्या पदांचे राजीनामे देत भाषण केलं होतं खुमासदार. आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का? त्यांच्यासोबत बेमालूमपणे भागीदार होणार का, असा सवाल शेलारांनी उपस्थित केलाय. लावरे तो व्हिडिओ, असे आता मुंबईकर म्हणतील. तुमची जुनी भाषणं काढून आरसा समोर धरतील. तुमचा चेहरा बघून तुम्हाला भीती नाही ना वाटणार, असं ट्विट करत आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवरती निशाणा साधलेला आहे. एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही न लुटणार, मुंबईकर गल्लोगल्ली तुम्हाला विचारणार. नेमके कशासाठी झाला होता त्यावेळेस वेगळे, नेमके कशासाठी आज घालता एकमेकांच्या गळ्यात गळे. एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही न लुटणार, मुंबईकर गल्लोगल्ली तुम्हाला विचारणार, अशी एक कविता करत शेलार यांनी हा निशाणा साधलेला आहे. नेमके कशासाठी झाला होता त्यावेळेस वेगळे, असं देखील सवाल उपस्थित करत शेलारांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय. बघूयात पुढची बातमी. महाराष्ट्रामध्ये भावनिक आवाहन चालणार नाही, असं बावनकुळे म्हणतायत. आम्ही पण महाराष्ट्रातले मराठी माणसंच आहोत, असंही बावनकुळेंनी म्हटलंय. मराठी करून तुम्ही भाषेचा अपमान केला, असा टोला देखील बावनकुळेंनी लगावलाय. महाराष्ट्रामध्ये भावनिक आव्हान चालणार नाही आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत. कोणी मराठी इंग्रजी लोक नाही आहोत. आम्ही इंग्रजी आहोत का? लंडनमधून राहिले आलो का इकडे? महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही. महायुतीमधले सर्वच लोक मराठी माणसं आहेत आणि त्यामुळं मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही केलाय. हे काय खोटारडेपणा करतात आणि त्यामुळं काही फायदा नाही, भावनात्मक होणार नाही.